आज 25 जानेवारी म्हणजेच राष्ट्रीय मतदार दिन आणि ह्याच मतदार दिनाचं औचित्य साधत आज ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बित्तम बातमी वृत्तपत्राचे संपादक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती MS कोरडे मॅडम आणि चित्रपटांचे दिग्दर्शक निर्माते नितीन कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या मतदार दिनानिमित्त सर्वांना मतदानासाठी शपथ दिली। नंतर निवडणुकीच्या काळात ज्यांनी लोकांपर्यंत मतदानाबद्दल जनजागृती केली, मतदानासाठी काम केलंय अशा सर्वांचा सत्कार करण्यात आला। त्यामध्ये प्रशासकीय कर्मचारी तसेच सामाजिक संस्था आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा देखील सहभाग होता। याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलत असताना आम्हाला आमच्या नागरिकांच्या हक्काच्या जाणीवेवरती पूर्ण विश्वास आहे। तो जोपर्यंत सजग आहे तोपर्यंत कोणताही घोटाळा होणार नाही अशी भावना भारतीय मतदारांच्या मनामध्ये निर्माण करण्याची आज गरज आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण यांनी व्यक्त केलं। माझ्याकडे फक्त भारतीय पासपोर्ट, इलेक्शनचं माझे कोणतेही कार्ड नाही, पण मी त्यांच्या मतदान केंद्रामध्ये अगदी मतपेटीपर्यंत जाऊ शकलो। मला कुठेही काही अडथळा नव्हता। तर मी सहज तिकडच्या निवडणूक अधिकाऱ्याला असं विचारलं की मी तर विदेशी नागरिक आहे आणि मला तुम्ही मतपेटीपर्यंत जाऊन देत आहे। तर त्यांचं एवढं सुंदर वाक्य होतं, ते म्हणाले की आम्हाला आमच्या नागरिकांच्या हक्काच्या जाणीवेवर पूर्ण विश्वास आहे की तो जोपर्यंत सजग आहे तोपर्यंत कोणताही भ्रष्टाचार या मतपेटीमध्ये होऊ शकत नाही। मला असं वाटतं की हा विश्वास जर आपण आपल्या मतदारांना देऊ शकतो तर मला असं वाटतं की जगातील कोणतीही निवडणूक जी आहे ती नक्की भ्रष्टाचार मुक्त होऊ शकते। शेवटी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी देखील मतदानाबद्दल आपलं मत व्यक्त केलं। विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल आणि निवडणुकींच्या कामामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। मतदानासारखं काहीच नाही, मी मतदान निश्चितपणे करेन। पुढच्या काही कालावधीमध्ये आपल्याही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील। यामध्ये आपण मतदान नोंदणीपासून मतदानापर्यंत आपली कर्तव्य पार पाडली तर निश्चितपणाने भारत विश्वगुरू होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही।